चालत राहिलं पाहिजे अशी त्यांना माझ्या अधिकाराने सूचना करतोय आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. आपल्याला वेळ आहे अजून. या भूमीमध्ये ज्या महापुरुषांनी ज्या महामानवांनी आपले विचार पेरले ते विचार मी 11वी पासून वाचतोय. 11वीला ज्यावेळी मी प्रवेश घेतला 10वी नंतर, त्यानंतर या चळवळीमध्ये माझं योगदान सुरू झालं. जसं पद्माकर सर सांगितले, त्यावेळी आमच्याकडे कोणत्या प्रकारचा पैसा नव्हता, राहायला घर नव्हतं. माझे भाऊ नुकतेच त्यावेळी सर्व्हिसला लागलेले होते. अत्यंत छोटं घर पट्टणकोडिलीमध्ये, आज सरळ जाता सुद्धा येत नव्हतं. या माध्यमातून आम्ही वाटचाल पुढे केली. यामध्ये सर्वात मोठं योगदान होतं ते माझ्या आईचं. अत्यंत खंबीर नेतृत्व ज्याला आपण म्हणतो ती माझी आई. अशिक्षित होती पण मी तिला बॅरिस्टर म्हणायचो. कारण असं होतं की शिक्षण म्हणजे काय हे तिला माहीत होतं आणि मग आम्हा दोघा भावांना तिनं शिकवलं. माझे भाऊ मोठे, त्यांनी शिक्षण घेतले, ते सर्व्हिसला लागले. मी सुरुवातीपासूनच टार्गेटपणा करायचा म्हणून भावाने मला हॉस्टेलला घातलं. पण अतिशय चांगले संस्कार त्या हॉस्टेलमध्ये मला मिळाले. आणि 11वी नंतर खऱ्या अर्थाने माझी या ठिकाणी सुरुवात झाली चळवळीमध्ये. चळवळ म्हणजे काय हे 11वी मी पाहिलं. 11वीला मी एका वर्षामध्ये चळवळीतले 250 पुस्तक वाचले. किती पुस्तक वाचले? 250 पुस्तक वाचले. माझी आई यायची, मी वाचत असताना पुस्तक घ्यायचे, ठेवून टाकायचे आणि म्हणायचे अरे वेडा होशील. पुस्तक वाचणारे सगळे वेडे होतात. पण या पुस्तकं वाचल्यामुळं ही चळवळ म्हणजे काय ही मला कळाली आणि खऱ्या अर्थानं चळवळीला मी सुरुवात केली. ही चळवळ करत असताना विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काय समस्या निर्माण होतात, विद्यार्थ्यांना कसं शिक्षण घ्यायला लागते, मी शिक्षण कसं घेतलं, मला आता कसं पुढे जायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत 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 माझं शिक्षण मी पूर्ण केलं. BEd झालो. BEd झाल्यानंतर भावांनी ठरवलं की चला लग्न करून टाकूया. आणि मग 96ला माझं लग्न त्यांनी केलं. मी माझ्या पत्नीला या ठिकाणी धन्यवाद देतो यासाठी की सर्व्हिस नसताना, नोकरी नसताना, काही नसताना तिला मला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला या ठिकाणी गती मिळाली. मग आम्ही सर्व्हिसच्या शोधात सुरू झालो. ती माझ्याबरोबर होती, मी पुढे जात होतो. आणि मग तात्यासाहेब मुसळेमध्ये मला सर्व्हिस मिळाली आणि त्या सर्व्हिस मिळण्याच्या पाठीमागं खरे कोण असेल तर ती माझी पत्नी आहे. आणि त्यामुळे तिला माझ्या आयुष्यामधल्या जे जे आनंदाचे क्षण आहेत ते सगळे क्षण तिला मी आजपर्यंत देत आलेला आहे. त्याचं कारण आहे कारण तिनंच त्या सर्व्हिसमध्ये जायचंच करायचं. माझ्या अध्यक्षांनाच त्यांनी सांगितलं होतं की माझा पती जर तुमच्या मुलाखतीमध्ये शिकवण्यामध्ये जर कमी पडला तर त्या सर्व्हिसमध्ये तुम्ही घ्यायचे नाही. आणि माझे चेअरमन इतके त्या ठिकाणी प्रभावित झाले आणि मग त्यांनी सांगितलं की बाळ मी तुमच्या याचं काम करणार. आणि मग त्या ठिकाणी मी गेलो आणि याच कालावधीमध्ये मी बरीच चळवळ केलेली होती, बरीच चळवळ या ठिकाणी फोफावलेली होती. आणि या चळवळीचा आधार घेत 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 मी सर्व्हिसमध्ये पदार्पण केलं. मुसळे विद्यालयामध्ये मी गेलो आणि मग माझे मित्र संजय लोटके सर मला त्या ठिकाणी भेटले. मित्रांनो, भगिनीनो आणि भावानो, मी तुम्हाला सांगतोय मित्र कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय आहे. मी त्याला आरतुर ते सुद्धा मला बोलतात. मी घरी सुद्धा त्यांच्या असंच आमचं वातावरण आहे. मित्र म्हणजे काय असावा, जीवनामध्ये एक तर मित्र असायलाच पाहिजे. कितीही संकट आली, कितीही या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या तर मित्र आपल्या पाठीशी कायमपणे असायला पाहिजे. आणि ते या ठिकाणी लोटके सर माझ्या पाठीशी कायमपणे आहेत. कोणती समस्या असू दे, साधं हाताला टाचणी टोचली जर असेल शिकवताना किंवा काय झालेलं असताना तर तो मला म्हणायचा अरे काय करतोयस, बघ रक्त आले किंवा काय झालंय बघ, असं करू नकोस.
म्हणजे मित्राची जवळकी किती असते हे सरांनी मला या ठिकाणी दिलं. माझ्या या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये बरेच संघर्ष मी केले आणि त्याचे साक्षीदार संजय लोटके सर आहेत. बरेच या ठिकाणी संघर्ष केले. मित्रांनो, भगिनींनो, माझ्या शिक्षक मित्रांनो, संघर्ष हा आपल्या 5वीला पुजलेला आहे. जीवनामध्ये ज्यावेळी या समाजामध्ये जन्म घेतला त्याच वेळी आपल्या 5वीला संघर्ष पुजलेला आहे आणि तो संघर्ष म्हणजेच आपली खरी प्रगती आहे. आज आपण संघर्षाच्या जोरावरती एवढी प्रगती केलेली आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तत्व दिलं आणि त्या तत्वाचा पूर्णपणे अंमल या ठिकाणी मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं ही प्रगती आज माझी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. किंवा माझं काम या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये घर करून भरलेलं आहे. त्याचं कार्य किंवा त्याचा खरा जो हिस्सा आहे तो माझी पत्नी आहे. कधीही मला तिनं रोखलेलं नाही. आज सुद्धा ज्यावेळी मी रिटायरमेंटची तारीख आमची फिक्स झाली 31/5, त्यावेळी तिला सांगितलं की असं असं आहे, आपल्याला 1 महिना राहिलेला आहे. त्यावेळी तिचं वाक्य माझ्या हृदयात आज सुद्धा आहे. ती म्हटली, आज पूर्ण वेळ आपण समाजासाठी आहोत. आज पूर्ण वेळ आपल्याला समाजासाठी द्यायचा आहे. तुम्ही आता रिटायर झालेले नाहीत. खऱ्या अर्थानं आता तुम्हाला समाजाची गरज आहे तुमची आणि ते काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि मग आम्ही ठरवलं, माझ्या मुलग्यानं सुद्धा मला सांगितलं, माझ्या मुलगीने सांगितलं की पप्पा, रिटायरमेंट हा शब्द बुद्धीतून काढून टाका, सेवानिवृत्ती हा कार्यक्रम बुद्धीतून काढून टाका. तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि तसंच पुढे चालत राहा. आज आपण बघतोय की चळवळीमध्ये काम करत असताना, सर्व्हिसमध्ये काम करत असताना आपण समाजासाठी जास्त वेळ देत नाही किंवा समाजाकडे आपण जास्त बघत नाही. पण माता भगिनींनो, समाजाकडं जास्तीत जास्त आपण वेळ दिला पाहिजे. मी माझा स्वतःचा मुलगा आता तो 19 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 19 वर्षाचा आहे. आणि या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने एक आता पुस्तक त्याचं आता तयार आहे, आता ती छापायला सुद्धा सुरू आहे. काय केलं त्यानं? हे पुस्तक लिहिण्याचं धाडस का केलं? प्रत्येकानं आपल्या मुलांना आपल्या समाजाची जी प्रगती आहे, आपल्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते सांगा. ते सांगितल्यानंतर ते मुलं पुढची आपली तयार होतील. आज मी चळवळीसाठी माझा मुलगा दिलाय. पुस्तक लिहिलं म्हणजे चेष्टा नाही आहे. फार मोठं काम त्यानं केलंय. त्यानं फक्त एकदा मला बोलून दाखवलं की पप्पा तुम्ही काय तर लिहा, एवढं तुम्ही सगळं केलेलं आहे, तुमच्या आठवणी लिहा, हे लिहा. पण त्याला सांगितलं, बाळ तू जरा काय करतोयस का बघ. आणि त्यानं मग ते इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव सुद्धा त्यानं ठरवलं की उत्पात सम्यक शिक्षणाची समीक्षा, असं त्याचं नाव आहे. म्हणजे एवढं बुद्धी त्याच्यामध्ये आहे. तो सगळे इंग्रजीची पुस्तक वाचतोय. मी हे का सांगतोय? कारण आपल्या कुटुंबातल्या या मुलांना हे आपण शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांना वाचन कला म्हणजे काय हे शिकवलं पाहिजे. आज आपण बघतो की मोबाईलच्या दुनियेमध्ये सगळी मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आमच्यामध्ये तसं चालत नाही. आमच्या घरामध्ये त्याच्यासाठी स्पेशल रूम आहे. त्याला लागणारे इंग्रजीचे सगळे पुस्तकं मी द्यायची व्यवस्था करतोय. त्यानं सांगितलं, पप्पा आज हे इंग्रजीचं बाजारात पुस्तक आलंय, फक्त दलित साहित्य वाचतो तो, कुठल्या कथा कादंबऱ्या अजिबात नाही. आणि हे देण्याचं काम मी त्याला करतोय. भविष्यामध्ये आपल्या समाजाला त्याचा काय तर फायदा होईल हे ध्येय माझ्या मनामध्ये आहे. माझं सगळं कुटुंब जे आहे हे सगळं अगदी सुशिक्षित आणि धम्माला मानणारं, बाबासाहेबांच्या विचारा मानणारं हे कुटुंब आहे. माझे मोठे बंधू आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलं आहेत. हे सगळे आम्ही एका विचाराने, एका दिलाने या ठिकाणी राहतोय, एकमेकांच्या विचाराने या ठिकाणी जगतोय आणि त्याच पद्धतीनं धम्माचं काम सुद्धा करतोय. आज आपण बघतोय की आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणासाठी वाद निर्माण होतात. पण ते करू नका, मुलांच्या समोर करू नका किंवा असं करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. माझ्या पत्नीचं मी या ठिकाणी कौतुक करते, अशातला भाग नाही, पण ते रिअली सत्य आहे. तिनंच मला या ठिकाणी भविष्यामध्ये घडवलेलं आहे. ज्यावेळी 2-3 वर्षापूर्वी मला फक्त आम्ही अशी चर्चा करतो, रविवारी 1-1 तास आम्ही चर्चा करतो, आमच्या घरामध्ये बसतो, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो. मुलगा काही प्रश्न विचारतो, सगळ्या प्रश्नाची उकल त्या ठिकाणी काढतो. पत्नीने मला सांगितलं की तुम्ही MA व्हायचं आहे. मी म्हटलं आता कशाला पाहिजे MA, आणि 1-2-3 वर्षात रिटायर होतोय, काय गरज नाही. आणि तिथं सगळ्यांच्या तिघांचं ठरलं की कसल्या परिस्थितीत या जूनला तुम्ही ऍडमिशन घ्यायचं आहे आणि पहिल्याच याच्यामध्ये तुम्ही MA पास करायचं आहे. चॅलेंज दिलं त्यांनी. आणि मग इतकं मोठं धाडस की तुम्ही हे करायचं आहे, तुम्ही हे केलं पाहिजे, असं ज्यावेळी पाठीची थाप मारली जाते, प्रोत्साहन दिलं जातं,
त्यावेळी नक्कीच नवीन काहीतरी घडतं आणि ते मी केलं पूर्ण. एका वर्षामध्ये ते पूर्ण केलं. म्हणजेच यासाठी आपल्या पत्नीचा जो सहभाग आहे हा सर्वात मोठा आहे आणि तो सुनीतानं मला या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये दिलेला आहे. माझं सगळं आयुष्य जे घडवण्याचं काम, मी अतिशय तापट विचाराचा माणूस होतो पूर्णपणे. असं मला असं काय असत्य असं काय खपत नाही. माझ्या मित्रांनो सुद्धा कधी कधी कोटाळे सरांना माहिती आहे की सर एकदम तापटपणे बोलतात. मला असत्य अजिबात आवडत नाही किंवा ज्यानं असत्य काम केले त्याच्याशी मी कधीच जुळवून घेत नाही. मी जे मंडळी माझी जी आहेत ही सगळी मी अगदी सलाखून अगदी माझ्या जवळ केलेले आहेत की यांच्यामध्ये जे चांगले गुण आहेत त्यांच्यामुळे मी त्यांच्या जवळ गेलेलो आहे. मला कोणत्या पद्धतीचा अन्याय सहन होत नाही. अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा मी कार्यकर्ता आहे. हे मी तुम्हाला काय सांगतोय, लहान माझी मुलं आहेत, माझ्या माता भगिनी आहेत. अन्याय सहन करणं हे बाबासाहेबांनी किंवा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय कोणत्या प्रकारचा अन्याय सहन करायचं नाही आणि तुम्ही कधीही करत नाही. मी असं सुद्धा आता हुबळे सरांनी मला सांगितलं की तुम्ही या विषयांशी अगदी गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे. मगाशी माझा भाचा रणजितनं पण सांगितलं. माझं एक तत्व असं आहे पहा, माझे मित्र ते बरेच आलेत, चिंदगे सर आलेत, त्यांना सुद्धा माहिती आहे मी एखादं काम हातात घेतलं किंवा एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण झाल्याशिवाय कधीच ठेवत नाही पाठी. हे माझं तत्व आहे आणि त्यासाठी माझ्या शिक्षक बंधूंना आणि माझ्या शिक्षक ज्या ताई आहेत त्यांना माझा एक नम्र विनंती आहे, कोणत्या प्रकारचा अन्याय सहन करू नका आणि ज्या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय होईल त्यावेळी भीमराव संघमित्रांना आवाज द्या. किती वाजला असेल, रात्रीचं 1 असेल 2 असेल, मी तुमच्या त्या ठिकाणी हजर राहणार आहे. मी त्या ठिकाणी नक्की हजर राहीन. कारण मला माझ्या समाजातल्या या लहान मुलांना माझ्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाला नष्ट करायचं आहे आणि ते मी या ठिकाणी करणार आहे. भविष्यामध्ये आता बऱ्याच लोकांनी सांगितले की आंबेडकरी चळवळ असेल, धम्माचा प्रसार असेल, ते तर आम्ही करणारच आहे आणि त्यासाठी तर आम्ही इथून पुढे जास्त प्रयत्न करणार आहे. आपण सर्व माझ्यावरती या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात. माझे मोठे बंधू राजे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये या सगळ्याच लोकांचा मोठा वाटा आहे. त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी तुमचा आभार व्यक्त करतोय, तुम्हाला धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आमचे भाऊ या ठिकाणी वेन कांबळे सर आल्यात. कधी पण मला भीमराव असं कर, भीमराव तसं कर, कायम त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी असते. कायम फोनवरती आम्हाला ते सूचना देत असतात किंवा एखादा प्रश्न निर्माण झाला की ते सांगत असतात, अरे बाबा इथं असं झालंय बघ, काय करणार आहेस बघ. म्हणजे प्रोत्साहन आहे आणि या प्रोत्साहनाला या सर्वांची साथ असते. PR कांबळे सर सुद्धा कायमपणे जर कधी या माणसाला फोन केला तर 24 तास आपण जे म्हणतोय ते शाळेतच असते. विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशी सगळी मंडळी या ठिकाणी दिग्गज मंडळी आहेत आणि यांच्या बरोबर मला माझा वेळ आतापर्यंत घालवता आलेला आहे, इथून सुद्धा घालवता येईल. खरंच मी भाग्यवान समजते कारण हे सगळे माझे बंधू या ठिकाणी मला सहकार्य करतात. कधी कधी मी रागटपणे यांना बोललो तर ते स्वतः चर्चा करतात, सांगतात सर असं आहे तसं आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये कुणावरती अन्याय झाला तर मला आवाज द्या, मी तुमच्याबरोबर असेन. एवढे या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.